अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय बाजरीचं थालीपीठ। तर बाजरीच्या पिठाचं थालीपीठ बनवणं त्यामध्ये आपण जरा थोड्याशा भाज्या टाकणार आहे। तर इथं बघा सगळ्यात आधी आपण 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय, 5 ते 6 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। त्यासाठी मसाले लागणार आहेत आपल्याला। तर इथं बघा पांढरे तीळ घेतले 2 चमचे, अर्धा चमचा आपण इथं हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा इथं धना पावडर, अर्धा चमचा जिरं, थोडासा आपण इथं ओवा घेतलाय, इथं मिरचीचा ठेचा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, परत 4 मिरच्या कमी तिखटवाल्या आणि थोडंसं जिरं असं आपण हे कुटून घेतलंय। थोडा हिंग लागणार आहे। त्यानंतर आपल्याला तेल लागेल थोडंसं। आणि इथं बघा आपण ह्या भाज्या घेतलेल्या आहेत, 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, थोडासा कोबी होता ताजा मस्त तो आपण इथं चिरून घेतलेला आहे, थोडी मेथी घेतली आपण अर्धा कप कोथिंबीर घेतली, 1 बटाटा किसून घेतलेला आहे। तर इथं बघू शकता सर्वात आधी आपण ह्या भाज्या धुवून घेऊ। तर एक चाळणी घेतली, त्या चाळणीमध्ये छान आपण ह्या भाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेऊ। तर मी इथं सगळ्या भाज्या इथं व्यवस्थित एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आपण ह्या काढलेल्या आहेत। त्यानंतर हा बटाट्याचा किस आहे तो पण आपण इथं पाण्यात ठेवला होता काळा पडू नये म्हणून, तो पण इथं मी घालून घेतलाय। आणि भाज्या चांगल्या इथं बघा एका गाळणीत टाकून चांगल्या दाबून ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला। तर पाणी व्यवस्थित असं काढून घेतलेले। त्यानंतर बघा परातीमध्ये आपण 2 कांदे छोटे बारीक चिरून घेतले होते आणि ह्या धुवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या आपण एकत्रितपणे सर्व परातीत घालून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे। तर सर्वात आधी आपण इथं 1-1.5 चमचा पांढरे तीळ टाकलेत, पाव चमचा हळद टाकून घेतलीये, 1 चमचा लाल तिखट टाकले कलरवाली मिरची, 1 चमचा धना पावडर टाकलीये। त्यानंतर थोडंसं जिरं आपण इथं मिरचीमध्ये पण मी अर्धा चमचा टाकले आणि वरून पण थोडंसं जिरं आपण हातावर चोळून आणि त्यानंतर ओवा पण हातावर चोळून टाकून घेतलेला आहे। त्यानंतर हिंग पावडर टाकून घेतली थोडीशी आपण, मिरचीचा ठेचा 1 चमचा टाकलेला आहे, 2 ते 3 लसूण पाकळ्या, 4 मिरच्या, अर्धा चमचा जिरं कुटून घेतलं होतं। त्यानंतर इथं बाजरीचं पीठ आपण टाकलेले आणि 5 चमचे बेसन पीठ टाकलेले, चवीनुसार मीठ टाकून घेतलेले। तर सर्व साहित्य आपलं इथे टाकून झालेले। आता व्यवस्थित असं आपल्याला आहे त्या भाज्यांच्या ओलाव्यातच आपल्याला हे पीठ येते मिक्स करून घ्यायचे। तर इथे बघा आपण भाजी ती जास्त प्रमाणात ठेवली आणि पीठ येते कमी प्रमाणात ठेवलेले, अशी थालीपीठ चवीला पण छान लागतात। तर इथं आता थोडी आपल्याला पाण्याची गरज आहे। सगळ्यात आधी आपण जेवढी भाजी होती त्या ओलाव्यातच पीठ चांगलं मळून घेतलं आणि अगदी छोटासा म्हणजे 1च चमचा 1च शिपका मारून घेतला आणि पीठ आपलं बघा थोडं पाणी टाकून हे एकसारखं करून घेतलेले। आता याचे आपल्याला समान 3 गोळे करायचे। तर एकसारखे मी इथं 3 गोळे करून घेते। तर एकसारखे आपण हे 3 गोळे करून घेतलेत म्हणजे आपली 3 थालीपीठ इथं सहज असे एवढ्या साहित्यामध्ये तयार होणार आहेत। तर कॉटनचा कपडा पोळपाटावर आपण ओला करून ठेवून घेतलेला आहे, किंवा कुठला कॉटनचा रुमाल घ्या तुम्ही, एक स्वच्छ कपडा घेऊन तो ओला करून त्याच्यावर पुन्हा एकदा थोडंसं पाण्याचा हात मारून घ्यायचा आणि आपण इथं जे आपण थालीपीठ थापणार आहे ते व्यवस्थित गोळा करून हातावर चपटा करून व्यवस्थित हाताला पाणी लावून आपल्याला हे छान असं बोटाच्या सहाय्याने थापून घ्यायचं। बरोबर ह्याचे बोटाचे ठसे व्यवस्थित असे उठले पाहिजेत, म्हणजे थालीपीठ दिसायलाही छान दिसतं। अशा पद्धतीने बघा थालीपीठ आपण इथं थापून घेतलेले। जास्त जाड नाही किंवा जास्त पातळही थालीपीठ आपल्याला करायचं नाही। आतपर्यंत आपल्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत, शिजल्या गेल्या पाहिजेत। आणि त्यानंतर वरून आपण थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहेत, पीठ मळताना पण टाकलेत, वरून पण थोडे टाकले कारण की दिसायलाही थालीपीठ छान दिसणार आहे। मध्ये ह्याला होल पाडून घेऊया। तर मला आवडल्यास तुम्ही कडेने पण अजून 4 होल पाडू शकता, तर मी इथे एकच पाडलेले। तव्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया, गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि आहे असा कपडा उचलून आपण हे थालीपीठ तव्यावर टाकून घेऊया। तर पहिलं थालीपीठ आपलं छान तयार झालेलं आहे। मध्ये ह्याला चांगलं कडेने तेल सोडून घेऊया। गॅस आपण इथं मध्यावर ठेवलाय, जास्त बारीक गॅस ठेवलेला नाहीये, तर बऱ्यापैकी गॅसची ज्योत आपण ठेवलेली आहे।
आता पुन्हा दुसरं थालीपीठ आपण ह्याच कापडावर थापून घेतोय. परत थोडासा पाण्याचा हात लावून घेतला आणि त्याच्यावर थालीपीठ आपण इथं थापून घेतोय. तर दुसरंही थालीपीठ आपलं छान थापून झालंय. वरून पुन्हा थोडेसे तीळ टाकून घेऊया. ओल्या हाताने आपल्याला तीळ इथं हे दाबून घ्यायचे म्हणजे पडत नाहीत. मध्ये होल पाडून घेऊया. आता थालीपीठ आपण इकडे पलटी करायला घेऊया. तर पहिलं थालीपीठ खालच्या साईडने आपलं छान असं भाजले. थोडंसं पुन्हा मी तेल सोडून घेतलंय. तर इथं बघू शकता छान असं खरपूस मस्त असं हे थालीपीठ भाजलेलं आहे. मध्ये पुन्हा थोडंसं तेल सोडून घेते आणि खालच्या साईडने पण आता थालीपीठ आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. तर इथं बघू शकता दोन्ही बाजूने आपलं थालीपीठ छान भाजलेले. आता इथं आपलं थालीपीठ पूर्णपणे तयार झालेले. एका ताटात आपण काढून घेणार आहे. तर इथं बघू शकता मस्त असं आपलं थालीपीठ दिसायला पण सुंदर झालेले. तेवढं चवीने छान झालेले. तर दुसरंही थालीपीठ आपण आता लगेचच टाकून घेऊ. तर अशा पद्धतीने दुसरंही थालीपीठ आपण इथं तव्यावर टाकून घेतलेले. कडेने तेल सोडू, मध्ये तेल सोडूया. तुम्हाला आवडल्यास तुम्ही बटर तूप काही लावू शकता. आणि दुसरंही थालीपीठ आपण इथं बघा पलटी करून घेतलेले. अगदी झटपट अशी ही छान कुठल्याही भाज्या टाकून अशी थालीपीठ तुम्ही करून बघा. फक्त बाजरीचं पीठ वापरा. बाजरीच्या पिठामुळं अशा थालीपीठांना चव जास्त येते. तर दुसरंही थालीपीठ आपलं छान तयार झालेले. ते पण आता आपण इकडे ताटात काढून घेतोय. तर तेवढ्या पिठामध्ये तेवढ्या भाजीमध्ये आपल्या 3 थालीपीठ छान तयार झालेली आहेत. ते इथं बघू शकता. आतपर्यंत मस्त थालीपीठ आपली शिजून निघलीत. भाज्या पण छान शिजलेल्या आहेत. सोबत आपण इथं दही ठेवले. तुम्ही श्वास दही किंवा नुसते खाल्ले तरी हे चवीला खूप छान लागतात. तुम्ही मुलांना डब्यासाठी करा. त्याच्यामुळे मुलांच्या पोटामध्ये भाज्या पण जातात. किंवा मोठ्यांनाही नाश्त्याला तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ करून बघा. चवीला खूप छान लागतात. थंडीच्या दिवसात बाजरी चांगली असते आणि शिवाय त्यात भाज्या ऍड केल्या तर अजूनही छान अशी थालीपीठ तयार होतात. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.